नमस्कार, मी ऋषिकरण. मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला आता तुमचं डॉक्युमेंटचे प्रूफ जोडणे हे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला आधार पोर्टलवरती एक ऑप्शन टाकण्यात आलेलं आहे. जर तुम्ही या ऑप्शनमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स 14 मार्चच्या आतमध्ये जर अपलोड केले तर ते तुमचे फ्री ऑफ कॉस्ट असतील. म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा फी आकारल्या जाणार नाही. पण जर तुम्ही 14 मार्च 2024च्या नंतर जर डॉक्युमेंट अपलोड केले तर या ठिकाणी तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट हे करावं लागू शकतं. त्यामुळे मित्रांनो, हे डॉक्युमेंट फ्री ऑफ कॉस्ट कशा पद्धतीने अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कशा पद्धतीने आधार कार्डचे डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं माय आधार किंवा माय आधार लॉग इन अशा प्रकारे सर्च करायचं. बघा मी कशा पद्धतीने सर्च करतो. माय आधार लॉग इन अशा प्रकारे तुम्ही सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक वेबसाईट येईल. या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अशा प्रकारची वेबसाईट माय आधारवरती या. आल्यानंतर बघा हे होम पेज आहे. तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल स्क्रीनवरती. नोटिफिकेशनला या ठिकाणी कट करायचं. आता आधारचं हे ऑफिशियल पोर्टल आहे. या ठिकाणी माय आधार असेल, अबाउट UID असेल किंवा खूप सारे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला देण्यात आले. आता या सर्वप्रथम माय आधारवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या खाली बघू शकता अशा प्रकारे सर्व आधारचे ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत. आता या ठिकाणी या आधारच्या ऑप्शनमध्ये नोटिफिकेशन येईल, कट करा. अपडेट युअर आधारच्या खाली डॉक्युमेंट अपडेट म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. आता वेलकम टू माय आधार अशा प्रकारे येईल. आता लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन करताना बघा या ठिकाणी लॉग इन दिसतं आहे, त्यावरती तुम्हाला OTP बेस्ड लॉग इन आहे तुमच्यासाठी. लॉग इनवरती क्लिक करा. इंटर आधार या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा. व्यवस्थित तुमचा आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा येईल. हा कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा या ठिकाणी मी आधार क्रमांक टाकून घेतो, कॅप्चा टाकतो आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करतो. अशा पद्धतीनं तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP टाका आणि लॉग इन करा. बघा अशा पद्धतीने आपलं लॉग इन या ठिकाणी मी करून घेतलेलं. बघा अशा पद्धतीने तुमचं आधार कार्डचं लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे. सर्व्हिसेस दिले आहे बघा. डॉक्युमेंट अपडेट असतील, डाउनलोड आधार असेल किंवा ऑर्डर PUC आधार कार्ड असेल, आधार अपडेट हिस्ट्री असेल किंवा हेड ऑफ माय फॅमिली अशा प्रकारे खूप सारे आधारचे तुम्हाला ऑप्शन आले. आता या ठिकाणी बघा, दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14/3/2024 म्हणजे 14 मार्चपर्यंत या ठिकाणी ही फ्री आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतील. आता या ठिकाणी बघा हिस्ट्री प्रूफ ऑफ आयडेंटिटी अँड प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजे काय, तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ आणि तुमच्या पत्त्याचा पुरावा द्यायचा आहे, जेणेकरून आधार सिस्टीममध्ये तुमचं अकाउंट एकदम स्ट्रॉंग बनलं जाईल किंवा ते मजबूत केलं जाईल अशा प्रकारे त्यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे. नेक्स्ट ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करा. आता काय तुम्हाला या ठिकाणी कशासाठी अपलोड वगैरे करायचं आहे, प्रूफ ऑफ आयडेंटिटी असेल किंवा प्रूफ ऑफ ॲड्रेस असेल अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं. याला नेक्स्ट करून घ्या. बघा व्हेरीफायवर डेमोग्राफिक डिटेल्स दाखवल्या. तुमचं नाव, नंतर तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस व्यवस्थित एकदा बघून घ्या. खाली या. खाली तुम्हाला एक कन्सर्ट दिला, आय व्हेरीफाय माय दॅट ऑल इन्फॉर्मेशन करेक्ट अशा प्रकारे करायचं आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे बघा. JPEG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये 2 MBच्या आतमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आता सर्वप्रथम बघा, प्लीज अपलोड युअर प्रूफ आणि प्लीज अपलोड युअर ॲड्रेस अशा प्रकारे 2 ऑप्शन आहेत. आता आयडेंटिटी प्रूफ द्यायचं तर आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही काय देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता किंवा तुमचा इंडियन पासपोर्ट देऊ शकता किंवा तुमचं किसान क्रेडिट कार्डचं जे फॉर्म असतो तो फॉर्म देऊ शकता किंवा मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकता. तुम्ही काही या ठिकाणी एवढ्यापैकी पॅन कार्ड देऊ शकता, ई-पॅन देऊ शकता, वोटर कार्ड देऊ शकता, कोणतंही तुम्ही या ठिकाणी द्या. आता मी सर्वप्रथम आयडेंटिटी प्रूफ म्हणून पॅन कार्ड ऑप्शन निवडून घेतो आणि ओके ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो. आता पण इथे तुम्ही पॅन कार्ड अपलोड करायचं, ई-पॅन किंवा पॅन कार्ड कोणतेही अपलोड करा. आता कंटिन्यू टू अपलोड येईल. या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करून बघा माझं पॅन कार्ड अपलोड झालेलं इथं 100% दाखवलेलं.
आता याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं, तुमचा ॲड्रेसचा प्रूफ जोडायचा, डॉक्युमेंट ऑफ ॲड्रेस प्रूफ या ठिकाणी क्लिकवरती क्लिक करा. आता परत तुम्ही पासपोर्ट देऊ शकता. नंतर या ठिकाणी बघा तुमचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता, बँक अकाउंटचे डिटेल्स देऊ शकता, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला असेल किंवा SC ST तुमचं जे सर्टिफिकेट असते गव्हर्नमेंटने इश्यू केलेले ते सर्टिफिकेट देऊ शकता, वोटर कार्ड देऊ शकता, कोणतंही तुम्ही द्या. तुम्ही डोमेसाईलसुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ म्हणून तुमचं देऊ शकता. तर मी या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करेल डोमेसाईल किंवा वोटर कार्ड सर्वांकडे असतं, त्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायला द्या. आता या ठिकाणी मी बघा ही फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे मित्रांनो, तुम्ही स्वतःही अपलोड करू शकता. आता मी या ठिकाणी इंडियन पासपोर्ट तुम्ही सुद्धा देऊ शकता. नंतर बघा प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट देऊ शकता किंवा वॉटर बिल देऊ शकता, इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता. तर मी या ठिकाणी वोटर कार्ड देणार आहे. आता वोटर कार्डवर क्लिक करा, कंटिन्यू टू अपलोड करा. या ठिकाणी तुमचं वोटर कार्ड अपलोड करून घ्या. अशा पद्धतीने बघा वोटर कार्डची फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड अपलोड करायचं, PDF किंवा JPG किंवा PGM फॉर्मॅटमध्ये 2 MBच्या आतमध्ये. आपले दोन्हीसुद्धा डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. आता आपल्याला त्याची काढायची डॉक्युमेंट अपलोड केलेली रिसिप्ट. आता बघा खाली या ठिकाणी कन्सल्ट याला टिक करा आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता डिअर रेसिडेंट इज फ्री सर्व्हिस 14/3/2024 म्हणजे 14/3/2023 पर्यंत तुम्हाला ही सर्व्हिस फ्री आहे. आता डाउनलोड ॲज मॉडेल रिसिप्ट अशा प्रकारे दिलं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. तुमची रिसिप्ट ही डाउनलोड झालेली आहे. आता रिसिप्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते, यावरती सर्व तुमची इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. बघा तुमचा आधार नंबर आहे, SRN तुमची सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आहे, इनवॉइस नंबर आहे. नंतर तुम्ही अमाऊंट बघा या ठिकाणी आता तुम्हाला फक्त 0 अमाऊंट पेड केलेली दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. रिक्वेस्ट टाईप आपण सध्या सेंड केलेले, एकही रुपये आपल्या खात्यामधून कट झालेले नाही. 0 अमाऊंटमध्ये आपली सर्व्हिस आता या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली. व्यवस्थित डॉक्युमेंट तुमचे अपलोड करा, ॲटोमॅटिकली कंप्लीट ऑप्शनमध्ये दाखवले जाईल. आता परत होम पेजला. आता तुमच्या याच्यावरती स्थिती किंवा याचं स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं बा, खाली या. खाली आल्यानंतर बघू शकता डॉक्युमेंट अपलोड म्हणून व्हेरिफिकेशन स्टेज यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट कुठपर्यंत व्हेरिफिकेशन झालं आहे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली दाखवलेली बघा. व्हेरिफिकेशन स्टेजला आहे, इथे तुमचं व्हॅलिडेशन स्टेज कंप्लीट येईल. ॲटोमॅटिकली तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट हे दाखवले जाईल. अशा प्रकारे फ्रीमध्ये तुम्ही तुमचे या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा.